नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण MPSC प्री आणि मेन्समधल्या पॉलिटीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस पाहतो आहे आणि आजपासून आपण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ म्हणजे थोडक्यात केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या प्रश्नांच्या विश्लेषणाला सुरुवात करतो आहे. तर आजचं त्याच्यातलं हे पहिले लेक्चर आहे आणि आज आपण काय पाहणार आहोत? पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. तर या पॉलिटीच्या टॉपिकवरती 2011 पासून 2025पर्यंत जेवढे प्रश्न आले होते 60-70, तर त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आज आपण सुरुवात करतो आहे. मग पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ झाल्यानंतर महान्यायवादी येतील, मग कॅग येतील, मग राज्य मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री. तर अशी ही सिरीज आपली सुरू राहणार आहे. हे त्याच्यातलं पुढचं लेक्चर आहे. ही सिरीज फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळते. जर का तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. हे ते लक्षात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पहिल्यांदा करून घ्या. आणि सध्या VJC स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. कुठल्या? फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, यूट्यूब, व्हॉट्सॲप या 5ही सोशल मीडियाचे लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. आता नेहमीप्रमाणे ज्या प्रकारे आपण पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ याच्या अभ्यासाला सुरुवात करतो तर त्यावेळेला कोणते अभ्यास घटक अभ्यासले पाहिजेत हे आपण प्रत्येक टॉपिकमध्ये सांगत आलो आहे आणि याचा बऱ्याचशा जणांना फायदा होतो आहे. कसा फायदा होतो आहे की काही टॉपिक तुम्ही वाचायचे सोडून देत आहे आणि त्याच्यावरती आयोगाने महत्त्वाचे किंवा जरा जास्तीचे अवघड प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या दृष्टिकोनातून हे अभ्यास घटक लक्षात ठेवा. पंतप्रधानाच्या बाबतीत आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीतले हे एवढेच अभ्यास घटक तुम्हाला करायचे आहेत. याच्या बाहेर तुम्ही काहीही करायची गरज पडणार नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आता सर्वप्रथम एक तुम्हाला छोटंसं इंट्रो देतो आणि मग आपण या अभ्यास घटकांबद्दल डिटेलमध्ये बोलूया. भारतीय संसदीय व्यवस्था आहे आणि या संसदीय व्यवस्थेतील राष्ट्रपती आणि पंतप्रधान अनुक्रमे राज्य आणि शासनाचा प्रमुख असणारी ही 2 महत्त्वाची पदं आहेत. बरोबर. आणि संसदीय व्यवस्थेत राज्यप्रमुख या नात्याने राष्ट्रपतीच्या नावाने सर्व राज्यकारभार चालत असला तरीसुद्धा त्याचं स्थान हे नामधारी आहे. ते घटनात्मक प्रमुख मानले जातात. तर पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्यरत जे मंत्रिमंडळ असतं ते केंद्र शासनाचा प्रत्यक्ष कारभार पाहत असतं. त्यामुळे पंतप्रधानाला वास्तव सत्ता प्रमुख म्हणून ओळखलं जातं. तसं अजून पुढची एक महत्त्वाची गोष्ट, भारताच्या राज्यघटनेत पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाबाबत फारशा तरतुदी आढळत नाहीत. संसदीय शासनाची रचना आणि व्यवहार बहुतांशी प्रमाणात संकेत आणि गृहीतांवर अवलंबून असल्याचं आपल्याला दिसतंय. भारताच्या राज्यघटनेत कलम 74 आणि 75 या 2 महत्त्वपूर्ण तरतुदीद्वारे राष्ट्रपतींसह पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचं स्थान जे आहे तर ते तुम्हाला स्पष्ट केल्याचं दिसतंय. ओके. आणि हा राष्ट्रपती जो आहे तर राष्ट्रपती हा कार्यकारी मंडळाचा सर्वोच्च प्रमुख असला तरीसुद्धा पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालचं कार्यरत असणारं मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच भारताच्या राष्ट्रपतीला आपला व्यवहार करावा लागतो आणि त्याच्याचमुळं पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हेच केंद्र शासनाचं वास्तव सत्ता केंद्र मानलं जातं. दॅट्स इट. हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जर का पाहिलं पंतप्रधानाची निवड आणि नियुक्ती याबाबत राज्यघटनेमध्ये स्पष्ट अशा काही तरतुदी नाही आहेत. राज्यघटनेचं कलम 75(1) काय म्हणतंय, राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतील आणि मग पुढं सांगितलं आहे बहुमत असलं पाहिजे वगैरे वगैरे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहेत आणि त्या प्रश्नात पुढे येणारच आहेत. त्याच्यामध्ये मी काही त्या डाट्यात जात नाही. आता पहिल्यांदा आपल्याला घटनात्मक तरतुदी माहीत असल्या पाहिजेत. बरोबर. राष्ट्रपतींबद्दलच्या घटनात्मक तरतुदी ही 2 कलम कुठली? कलम 74 आणि कलम 75. ओके. आता ही कलमं काही स्पेशली आणि वेगळी कलमं नाही आहेत. याच्या अगोदर आपण बऱ्याच वेळेला या कलमांचं काय केलं विश्लेषण केलं किंवा त्याच्याबद्दल बोललो आहे. आता तरीसुद्धा ही कलमं काय आहेत आणि कुठं येतात ते पाहणं गरजेचं आहे. बघा, केंद्रीय मंत्री आणि महान्यायवादी. आता हा जो कलमांचा पॅच आहे कलम 74 ते 78 भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये, त्याच्यामध्ये कलम 74 काय म्हणतंय, राष्ट्रपतींना सह्याद्री सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आणि त्याचं नेतृत्व कोण करतील, भारताचे पंतप्रधान करतील. आणि कलम 75 काय म्हणतंय, मंत्र्यांशी संबंधित इतर तरतुदी. म्हणजे भारताच्या राज्यघटनेत पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल या 2च कलमात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा. आणि बाकीकडे तुम्हाला कुठे दिसणारच नाही तरतूद. त्याच्यामुळे 2 कलमं लक्षात ठेवा. भाग 5 मध्ये असणारी 2 कलमं आहेत.
बरोबर. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो पंतप्रधानाची नियुक्ती, पंतप्रधानाची पात्रता, कालावधी, वेतन आणि भत्ते. मग नियुक्ती कशी केली जाते? राष्ट्रपती करतात, कलम 75 सांगते, तुम्हाला माहितीच आहे. मग त्याची पात्रता काय असायला पाहिजे? लोकसभेचं सदस्य होण्यासाठी आवश्यक असलेली घटनेतील कलम 84 नमूद केलेली पात्रता हीच पंतप्रधानासाठी आवश्यक असणारी पात्रता मानली जाते. ओके. 1997 साली सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट नमूद केली की कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेली व्यक्ती पंतप्रधानपदी 6 महिन्यासाठी नियुक्त केली जाऊ शकते, परंतु त्याने त्या 6 महिन्याच्या कालावधीत संसदेच्या एखाद्या सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त करणं अनिवार्य आहे, अन्यथा तिला आपलं पंतप्रधान पदावरती पाणी सोडावं लागेल. कलम 75(5) मध्ये ही तरतूद तुम्हाला केल्याचं दिसतंय. आणि याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान हे संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ इंदिरा गांधी 1966 मध्ये, HD देवेगौडा 1996 मध्ये, इंदरकुमार गुजराल 1997 मध्ये आणि मनमोहन सिंग 2004 मध्ये राज्यसभेचे सदस्य होते. ह्या भारतातली परिस्थिती आहे. आणि जर का इंग्लंडमधली परिस्थिती पाहिली तर इंग्लंडमध्ये पंतप्रधान हे केवळ कनिष्ठ सभागृहाचेच, म्हणजे जे सामान्य गृह आहे तर त्याचेच सदस्य असणं आवश्यक आहे. ओके. आता असं त्यांनी घटनेत सांगितलंय, 75(2) काय म्हणतंय? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पंतप्रधान पदावरती कार्यरत राहू शकतात. आता राष्ट्रपतींची मर्जी याचा अर्थ ते राष्ट्रपती पंतप्रधानांना कधीही बडतर्फ करू शकतात का? तर नाही. जोपर्यंत त्यांना बहुमत आहे तोपर्यंत ते त्यांना बडतर्फ करू शकत नाहीत. ओके. आता 75(4) काय म्हणते? कलम 75(4) सांगते पंतप्रधानाने पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. आणि ही शपथ कुठं आहे? राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचित. एकूण किती अनुसूच्या आहेत किंवा एकूण किती परिशिष्ट किंवा शेड्यूल आहेत? 12. आणि 3रं शेड्यूल काय सांगते? शपथांचे नमुने. दॅट्स इट. कलम 75(6) काय म्हणते? पंतप्रधानाचं वेतन आणि भत्ते हे वेळोवेळी संसदेकडून निश्चित केले जातील. ओके, समजलं. आणि आता हे वेतन आणि भत्ते कुठल्या अनुसूचित आहेत? तर 2ऱ्या अनुसूचित. हे लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता मी एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, नोट डाऊन करून ठेवा. बघा, भारतीय पंतप्रधानाचं कार्यालय निवासस्थान कुठं आहे? 7 रेसकोर्स रोड, नवी दिल्ली येत आहे. आणि त्यांचं मुख्य कार्यालय देखील याच निवासस्थानाचं औपचारिक नाव आहे पंचवटी. हे लक्षात ठेवा, कोणालाही माहीत नाही. पंचवटी हे पहिल्यांदा डिस्क्लोज होतं. पंचवटी ते 1980 साली बांधण्यात आलं असून 12 एकर जागेवरती विस्तारलेलं आहे. 22 सप्टेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेसकोर्स रोड ऐवजी लोककल्याण मार्ग असं त्याचं नाव बदललेलं आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंतप्रधानाच्या निवासस्थानांचं औपचारिक नाव काय आहे? तर पंचवटी आहे. त्याच्यानंतर येतात पंतप्रधानाचे अधिकार आणि कार्य. आता हे कोणाच्या बाबतीत असतात? मंत्रिमंडळाच्या संदर्भात अधिकारी आणि कार्य, राष्ट्रपतीच्या संदर्भात, संसदेच्या संदर्भात, इतर अधिकार आणि कार्य. ओके. त्याच्यानंतर येतं पंतप्रधानाचं स्थान काय आहे? पंतप्रधानाचं स्थान इन द सेन्स हे जे वेगवेगळे विचारवंत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रामसे मूर असतील, आयव्हर जोनिंग्ज असतील, हेरॉड लास्की, हे मॉर्ले, हार्कोट, नेहरू, बर्कले, क्रॉसमन, आता या लोकांनी पंतप्रधानाबद्दल जे काही स्टेटमेंट केलेत किंवा जे काही कोट केलेत तर ते आपल्याला गरजेचे आहेत. ते तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हसाठी उपयुक्त आहेत. जर काही इथं प्रश्न आला तर मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतोच. आता लॉर्ड मोर्ले काय म्हणतोय? पंतप्रधान म्हणजे समानातील पहिला. सर विल्यम हार्कोर्ट काय म्हणतोय? पंतप्रधान हा तारांगणातील चंद्र होय. डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात? आपल्या राज्यघटनेतील केवळ पंतप्रधान या यंत्रणेचीच तुलना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाशी करता येईल. आपल्या राष्ट्रपती पदाची त्यासोबत तुलना होऊ शकत नाही. मनरो काय म्हणतोय? प्रसिद्ध राजकीय विश्लेषक आहे. पंतप्रधान म्हणजे राज्यरूपी जहाजाचा कप्तान होय. रॅमसे मूर काय म्हणतोय बघा? पंतप्रधान म्हणजे राज्यरूपी जहाजाचा चालक होय. आयव्हर जोनिंग्ज काय म्हणतोय पहा? तो एक सूर्य आहे ज्याच्या भोवती इतर ग्रह भ्रमण करतात. तो राज्यघटनेची आधारशिला आहे. ओके, ह्या काही महत्त्वाच्या स्टेटमेंट आहेत आणि याच्यावरती आयोगाने प्रश्नसुद्धा आपल्याला विचारल्याचं दिसतंय. बरोबर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. आता पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यातील संबंध कलम 74 आणि 75ला अनुसरून हे जे संबंध आहेत तर ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. याशिवाय कलम 78 काय सांगते? पंतप्रधानाची कर्तव्य, राष्ट्रपतीला सल्ला किंवा सहाय्य देण्याच्या बाबतीत पंतप्रधानाची असणारी कर्तव्य कुठं सांगितलेले आहेत? कलम 78 मध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर मग PMO, प्राईम मिनिस्टर्स ऑफिस. आता हे पंतप्रधानाचं कार्यालय आहे. हे सल्ला व सहाय्य पुरवणारं अभिकरण स्टाफ एजन्सी आहे. ॲडवायझरी अँड कन्सल्टेटिव्ह एजन्सी असून ते पंतप्रधानाला
सचिवालयात्मक सहकार्य पुरवणं आणि महत्त्वाच्या विषयावरती सल्ला देण्याचं कार्य करतात. हे लक्षात ठेवा. याच्यावरती मेन्सला अगोदर प्रश्न विचारत होते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार, परंतु ते आत्ता विचारण्याची शक्यता खूप कमी आहे. ओके, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे PMOचं नाव कसं कधी आहे ते पडलं ते पहा. जून 1977पर्यंत जून 1947मध्ये गव्हर्नर जनरलच्या सचिवपदाऐवजी PMO अस्तित्वात आलं. कधी? 47ला. 1961 सालच्या अलोकेशन ऑफ बिझनेस रूल्स या अंतर्गत PMOला भारत शासनाच्या अखत्यारीत डिपार्टमेंटचा दर्जा देण्यात आला आणि पुन्हा मग जून 1977पर्यंत त्याला पंतप्रधानाचे सचिवालय असं म्हटलं जायचं. त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळात पंतप्रधानाचं कार्यालय किंवा PMO असं नामांकन करण्यात आलं. PMOचं राजकीय नेतृत्व पंतप्रधानाकडं तर प्रशासकीय नेतृत्व प्रधान सचिवाकडे असतं. PMO नवी दिल्ली येथील सचिवालयाच्या इमारतीमध्ये साऊथ ब्लॉक या ठिकाणी ते स्थित आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण केंद्रीय मंत्रिमंडळ त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मग केंद्रीय मंत्रिमंडळाच्या घटनात्मक तरतुदी 74-75 ही 2 कलमं महत्त्वाचे आहेत. मग मंत्र्यांच्या नियुक्ती असतील, मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या असतील, व्यक्तिगत जबाबदारी, वैधानिक जबाबदारी भारतात मंत्र्यांना नाही आहे. सामूहिक जबाबदारी असेल, मंत्रिमंडळाची रचना असेल. मंत्रिमंडळ आणि 91वी घटना दुरुस्ती की जी 2003ला करण्यात आली होती आणि त्यांनी मंत्रिमंडळातल्या संख्येवरती निर्बंध घातलेले आहेत. हे लक्षात ठेवा. मग कॅबिनेटची भूमिका, किचन कॅबिनेट सचिवालय या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं अभ्यास करायच्या आहेत. कॅबिनेट सचिव आणि कॅबिनेट समित्या. तर अशा रीतीनं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाबतीत करायचा आहे. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा, लिहून घ्या. हे एवढे टॉपिकच फक्त तुम्हाला करायचे आहेत. आत्ता मी जे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं इंट्रोमध्ये तेवढं करा, त्याच्या बाहेर जाणार नाही. ओके, चलो आगे बढो, करते सुरुवात. आता ही जी लेक्चर सिरीज आहे तर ती तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये पॉलिटी PYQ अनालिसिस सिरीज इथं तुम्हाला उपलब्ध आहे की ते तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला प्रश्न, योग्य विधानाची निवड करायची आहे. अलोकेशन ऑफ बिझनेस रूल्स 1961 नुसार PMO भारत सरकारच्या एखाद्या विभागासारखा दर्जा उपभोगतं. आत्ताच मी तुम्हाला PMOबद्दल सांगितलं होतं. 1961 सालच्या अलोकेशन ऑफ बिझनेस रूल्सच्या संदर्भात PMOला भारत शासनाच्या अखत्यारीत खात्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. पहिलं वाक्य ॲब्सोल्युटली बरोबर आहे. इसवी सन 1947 साली गव्हर्नर जनरल सचिवाच्या जागी पंतप्रधान कार्यालय अस्तित्वात आलं. 1947मध्ये गव्हर्नर जनरलच्या सचिवपदाऐवजी PMO अस्तित्वात आलं. हे सुद्धा बरोबर आहे. पूर्वी PMO हे पंतप्रधानाचं सचिवालय म्हणून ओळखलं जायचं. हेही बरोबर आहे. नीती आयोगाचं थिंक टँक म्हणून कार्य करतं. नाही, नीती आयोग आत्ता आला 2015ला. हे चुकीचं आहे. ब आणि क ही 3 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे. PMOचं मी आत्ताच एक्सप्लेनेशन दिलं आणि त्याच्यावरती पण प्रश्नसुद्धा आलेला आहे. जानेवारी 2023मध्ये जी राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाली होती तर त्याच्यात हा त्यांनी प्रश्न विचारला आहे, प्रीला नाही. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 4 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. राष्ट्रपती पंतप्रधानाची नेमणूक करतो, बरोबर आहे. पंतप्रधान मंत्र्यांना शपथ देतात, चुकीचं आहे. राष्ट्रपती देतात. मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असतं, बरोबर आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक नाही, तर तो सल्ला बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, ही अतिशय महत्त्वाची घटना आहे बरं का. मंत्रिमंडळानं दिलेला सल्ला, काय म्हणतो मी, नीट ऐका. मंत्रिमंडळानं दिलेला सल्ला भारताच्या राष्ट्रपतींवरती बंधनकारक आहेच. दॅट्स इट. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं क ही 2 विधानं जी आहेत तर ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जो आहे तर आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 2011मध्ये कोणत्या भारतीय पंतप्रधानांना बांगलादेश सरकारने बांगलादेशी स्वाधीनता सन्मानन या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं? बांगलादेशचा हा पुरस्कार आहे. कोणाला दिला होता हा पुरस्कार? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंदिरा गांधी. पर्याय क्रमांक 2. आणि हा इंदिरा गांधी ज्या आहेत तर ह्या ज्यावेळेस 1966ला पंतप्रधान झालेल्या होत्या तर त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या, लक्षात ठेवा. कशाच्या सदस्य होत्या? राज्यसभेच्या. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. म्हणजे याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओके, पहिल्यांदा तिसऱ्या पंतप्रधान म्हणून सत्तेवरती आल्या होत्या 1966 ते 1977 आणि मग 5व्या पंतप्रधान म्हणून 1980 ते 1984 आणि मग त्यांची हत्या आपल्याला झाल्याची दिसते. आणि मग
राजीव गांधी पंतप्रधान म्हणून सत्तेवरती आलेले होते. ओके, समजलं. पुढचा प्रश्न आता जोड्या लावायचा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला पंतप्रधानाचा कार्यकाल आणि त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. मोरारजी देसाई कधी पंतप्रधान होते? 1977. म्हणजे इंदिरा गांधींचा पहिला कार्यकाल संपल्यानंतर हे मोरारजी देसाई जे होते तर ते त्या ठिकाणी तुम्हाला सत्तेवर असल्याचं दिसतंय. बरोबर. ओके, 1977 ते 1979 म्हणजे पर्याय क्रमांक याला किती लागेल? 3. त्याच्यानंतर मनमोहन सिंग लेटेस्ट होते 2004 ते 2014 पुढंच लागेल. राजीव गांधी इंदिरा गांधींची दुसरी टर्म जी होती 1980 ते 1984 मग त्यांचा मृत्यू झाला, हत्या झाली आणि त्याच्यानंतर मग राजीव गांधी सत्तेवरती आलेले आपल्याला दिसतात. तर 1984 ते 1989 आणि मग HD देवेगौडा 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997. तर या प्रश्नाचं उत्तर आहे किती ऑप्शन बघू. त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतो, नरेंद्र मोदी जे आहेत तर सध्या 14वे पंतप्रधान आहेत. म्हणजे ते ॲक्च्युअली 16वे पंतप्रधान आहेत, परंतु जर का व्यक्तिगत पाहिलं कारण काही डबल पंतप्रधान झालेले आहेत. नरेंद्र मोदीची तिसरी टर्म आहे. म्हणजे नरेंद्र मोदीची पहिली टर्म 2014 ते 2019, दुसरी टर्म 2019 ते 2024 आणि 2024 ते आजपर्यंत हे नरेंद्र मोदींची सलग तिसरी टर्म आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे म्हटलं ओव्हरऑल 14वे पंतप्रधान आहेत आणि व्यक्ती म्हणून हे कितवे पंतप्रधान आहेत? 18वे 19वे पंतप्रधान असतील. जर का मी चुकत असेल तर करेक्ट करा. तर या प्रश्नाचं उत्तर तसे काय आयोग प्रश्न विचारणार नाही, त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन घेऊ नका. पुढचा प्रश्न याचं उत्तर आहे किती? पर्याय क्रमांक 4. अला 3, बला 2, कला 4 आणि डला 1. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न मंत्रिपरिषद काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि कॅबिनेट यांच्यातील फरकाबाबत खालील विधानं विचारात घ्या. मंत्रिमंडळाबद्दलचा हा प्रश्न आहे. संपूर्ण राज्यघटनेमध्ये मंत्रिपरिषद हाच शब्दप्रयोग वापरण्यात आलेला आहे. केवळ 352 कलमात कॅबिनेट हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. तर ॲब्सोल्युटली बरोबर आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये मंत्रिमंडळाला कुठंही कॅबिनेट असं म्हटलेलं नाही, परंतु कलम 352 काय म्हणते? कॅबिनेटच्या शिफारशीनंतरच भारताचे राष्ट्रपती आणीबाणी लावतील. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणीबद्दलची तरतूद करतं आणि या घटनादुरुस्तीनं या 352 कॅबिनेट हा शब्द टाकण्यात आलेला आहे. पहिलं विधान बरोबर आहे. राज्यघटनेने संपूर्ण सत्ता ही कॅबिनेटकडे सुपूर्द केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात ही सत्ता मंत्रिपरिषदेद्वारे वापरली जाते. तर हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विधान ओळखायचं आहे. मंत्रिपरिषदेत कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांचा समावेश होतो. तर दुसऱ्या बाजूस कॅबिनेटमध्ये केवळ कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. मंत्र्यांचे 3 प्रकार असतात, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. हे लक्षात ठेवा. चौथा प्रकार नाही. तर अ आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न टीकाकारांनी डॅश डॅश यास भारत सरकारचे सरकार म्हणून संबोधलेलं आहे. कोणाला? तर असं कोणाला म्हटलं जातं? पंतप्रधान कार्यालयाला म्हटलं जातं. भारत सरकारचं सरकार असं PMOला म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं PMO जे आहे म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात असेल, नंतर इंदिरा गांधीच्याच काळात PMO अतिशय स्ट्रॉंग झालं. यांच्या काय म्हणतो आपण त्याला अटल बिहारी वाजपेयींच्या काळात असेल, पण ते एवढा स्ट्रॉंगनेस त्याचा गेला होता. परंतु हे किचन कॅबिनेट किंवा PMO हे महत्त्वाचा रोल पार पाडत असल्याचं आपल्याला तिथं दिसतंय. पुढचा प्रश्न आता हे सगळं वाचून घ्या. असं कोणी वर्णन केले त्यांनी विचारले, तर हा काय प्रश्न रिपीट होणार नाही. S खेरा पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. वाचून घ्या. एवढं सगळं काय वाचण्यात मला पॉईंट नाही वाटत. हे जे पंतप्रधान म्हणजे PMO जे आहे तर त्या PMOला आपण स्टाफ एजन्सी, ॲडवायझरी अँड कन्सल्टेटिव्ह एजन्सी म्हणून त्या PMOला किंवा PMO सचिवाला ओळखतो असं S खेरा यांनी म्हटलं आहे. पुढचा प्रश्न मुख्य सचिव आणि मंत्रिमंडळ सचिव यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे हे त्यांनी विचारले. दोघांची कार्य आणि अधिकार समान आहेत. चुकीचं आहे. वेगवेगळे आहेत. दोघंही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाचे सचिव असतात. बरोबर आहे. दोघंही त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे पर्यवेक्षण करतात. बरोबर आहे. मंत्रिमंडळ सचिव पदाची सुरुवात केंद्रीय स्तरावर झाली, तर मुख्य सचिव पदाची सुरुवात राज्य स्तरावरती झाली. बघा, तुम्ही ऐकलं असेल की राज्याचा मुख्य सचिव, तसं ऐकलं का केंद्राचा मुख्य सचिव? नाही, फक्त सचिव असं ऐकलं तुम्ही. त्याच्यामुळं ब आणि क ही 2 विधानं जी आहेत तर या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हे सचिवालय जे आहे तर हे सचिवालय म्हणजे सचिव तर महत्त्वाची भूमिका पार पाडतातच, याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट हे भारत शासनाच्या संपूर्ण प्रशासनासाठी
जबाबदार मानलं जातं आणि या कार्यात त्यांना कॅबिनेट सचिवालयाचं सहकार्य मोलाचं ठरतं. केंद्रीय कॅबिनेटची सहाय्यक स्टाफ यंत्रणा म्हणजे कॅबिनेट सचिवालय आहे आणि पंतप्रधानाच्या थेट नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली सचिवालय जे असतं तर ते कार्यरत असतं. केंद्र शासनातील सर्वोच्च पातळीवरील धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत समन्वय साधण्याची महत्त्वाची भूमिका जी आहे तर त्या सचिवालयाला या ठिकाणी पार पाडावी लागते. ओके, हे लक्षात ठेवा. कॅबिनेट सचिव. आता हा कॅबिनेट सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख असतो. कॅबिनेट सचिवाला ऑफिशियल वॉरंट ऑफ प्रेसिडेन्समध्ये सर्व सनदी सेवकांमध्ये सर्वोच्च स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे जो सचिव म्हणतो ना आपण तर त्याला जेवढे सगळे केंद्रातले सनदी सेवक आहेत तर त्याच्यामध्ये टॉपचं स्थान जे आहे तर या कॅबिनेट सचिवाला देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे तो भारतातील वरिष्ठ सनदी सेवक आणि सनदी सेवा मंडळाचा सिव्हिल सर्व्हिस बोर्डचा पदसिद्ध अध्यक्ष देखील असतो. हे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. कॅबिनेट सचिव हा मंत्रिमंडळाचा सचिव या नात्याने काम करतो, तथापि त्याचा कार्यकाळ निश्चित नसतो. त्याला काही भूमिका, अधिकार आणि कार्यसुद्धा पार पाडावी लागतात. आलं लक्षात? हे कॅबिनेट सचिव. आता याचं काही पुन्हा एक्सप्लेनेशन द्यायची गरज आपल्याला नाही आहे. पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळ सचिवालयाच्या संदर्भात कॅबिनेट सेक्रेटरीएट, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहेत? सत्य असणारे विधान आपल्याला ओळखायचे आहेत. बघा, ते इसवी सन 1950 स्थापन करण्यात आलं. सत्य विधान ओळखायचे तर हे चुकीचं आहे. ते पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली काम करतं, आत्ताच सांगितले. ते रेषा संघटन लाईन एजन्सी आहे, लाईन नाही आहे, ते स्टाफ एजन्सी आहे, त्याच्यामुळे हे चुकलं. आणि लाईन एजन्सी कोण आहे तर लाईन एजन्सी जे आहे तर ते PMO आहे. लक्षात ठेवा, कोण आहे? PMO स्टाफ एजन्सी आहे. आणि हे काय म्हणतो आपण त्याला, कॅबिनेट सेक्रेटरीएट हे सुद्धा कसलं एजन्सी आहे? कॅबिनेट सेक्रेटरीएट हे सुद्धा स्टाफ एजन्सीच आहे. त्याच्यामुळे हे जे आहे तर ते चुकीचं आहे. ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करतं तर हे बरोबर आहे. तर ब आणि ड ही जी दोन विधानं आहेत तर या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय आणि बाकीची दोन विधानं चुकीची आहेत. बघा, PMO आणि कॅबिनेट सेक्रेटरीएट हे स्टाफ एजन्सी आहे, स्टाफ, नॉट लाईन, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पंतप्रधानाचं कर्तव्य आहे की त्याने मंत्रिमंडळाच्या निर्णयाची सूचना राष्ट्रपतीला द्यावी. हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांमध्ये आहे? हे तुम्हाला माहितीच आहे की पंतप्रधानाची कर्तव्य कलम 78 सांगण्यात आलेली आहेत. हे लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. पंतप्रधानाची कर्तव्ये जी आहेत तर ती कलम 78 सांगण्यात आलेली आहेत. आणि म्हणजे मंत्रिमंडळाचे निर्णय असतील किंवा कुठलाही घेतलेला निर्णय असेल तर तो कलम 78 पंतप्रधानांनी भारताच्या राष्ट्रपतीला सांगितलाच पाहिजे. बरोबर. कलम 52 काय सांगते? भारताचे राष्ट्रपती. कलम 58 काय सांगते? राष्ट्रपती पदासाठी पात्रता. आणि कलम 68 काय सांगते? रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा कालावधी आणि हंगामी रिक्तता पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीच्या पदाचा कार्यकाल. कलम 68 उपराष्ट्रपतीबद्दलचं आहे. आणि कलम 78 राष्ट्रपतींना माहिती देण्यासंदर्भातील पंतप्रधानाचं कर्तव्य. ओके, कलम 78 सांगण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोण राज्याचे मुख्यमंत्री न होता भारताचे पंतप्रधान झालेले आहेत? अशी कोण व्यक्ती आहे? बघा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, चंद्रशेखर. बाकी सगळे कुठल्या ना कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते मग पंतप्रधान झालेले आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे प्रॅक्टिस म्हणून, हे मोरारजी देसाई, चरणसिंग, VP सिंग, चंद्रशेखर आणि PV नरसिंहराव यांचा कार्यकाल, यांचं राज्य तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, तर यांचा कार्यकाल, आता मी सुरुवातीला जी लिस्ट तुम्हाला सांगितली की कोणाचा कार्यकाल कधी कधी होता तर तो कार्यकाल एकदा पाहून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर. PV नरसिंहराव 9वे पंतप्रधान होते 1991 ते 1996. चंद्रशेखर 8वे पंतप्रधान होते 1990 ते 1991. VP सिंग 7वे पंतप्रधान होते 1989 ते 1980 जनता दल. राजीव गांधी त्यांच्यावरती होते 1984 ते 1989. आणि मोरारजी देसाई, अतिशय महत्त्वाचं नाव आहे हे, तर मोरारजी देसाई भारताचे 4थे पंतप्रधान होते 1977 ते 1979. मग चरणसिंग आले आणि मग इंदिरा गांधींनी टेक ओव्हर केलं. दॅट्स इट. ओके, समजलं? तर हे याचं उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न, आता हा खूप मोठा प्रश्न आहे. ही केंद्रीय मंत्रिमंडळातली जी मंत्र्यांची संख्या आहे किंवा राज्यातल्या मंत्रिमंडळाची मंत्र्यांची संख्या जी आहे तर ती कुठल्या घटनादुरुस्तीने 15% जास्त नसेल असं निश्चित करण्यात आलं. तर 2003ची 91वी घटनादुरुस्ती. ओके, 2003ची 91वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा. बरोबर. आणि या घटनादुरुस्तीनं केंद्रातल्या मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या
एकूण संख्येच्या 15% जास्त असायला नको आणि हेच तत्त्व राज्याच्या विधानसभेला सुद्धा लागू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील कलम 78 किंवा अनुच्छेद 78च्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणतं विधान बिनचूक आहे? बिनचूक याचा अर्थ ॲब्सोल्युटली सत्य किंवा बरोबर आहे. बघा, मंत्र्यामधील खातेवाटप हे पंतप्रधान ठरवतात? नाही. काय आहे? पंतप्रधानाचं कर्तव्य आहे. याच्यापेक्षा काय असणार आहे? पंतप्रधानाचं कर्तव्य असतं की राष्ट्रपतीला संघराज्याच्या प्रशासकीय कारभारासंबंधी आणि अधिनियमाच्या प्रस्तावासंबंधी मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय कळवणं. आणि थोडक्यात काय आहे कलम 78? पंतप्रधानाची कर्तव्य सांगते. संपला विषय, उत्तर आपल्याला सापडलं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारे विधान आपल्याला ओळखायचे आहेत. एकच विधान बरोबर असलं पाहिजे, कारण त्यांनी ऑप्शन तसे दिलेत. तर पंतप्रधानासहित मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या नाही, लोकसभेच्या. त्याच्यामुळे चुकलं. घटनात्मक तरतुदीनुसार पंतप्रधानाची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकार पदार धारण करतात? नाही, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. पंतप्रधान पदावर नियुक्त होण्याच्या वेळी ती व्यक्ती संसदेचा सदस्य असणे अनिवार्य आहे? अनिवार्य नाही. सुद्धा चुकले. तर एक हे विधान बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. जी व्यक्ती संसदेच्या कुठल्याही सभागृहाचा सदस्य नाही तर अशी व्यक्ती 6 महिन्यासाठी मंत्रिपदावरती राहू शकते, परंतु त्या 6 महिन्याच्या कालावधीत त्या व्यक्तीला संसदेच्या कुठल्याही एका गृहाचा सदस्य होणं कायद्याने बंधनकारक आहे, किंवा बंधनकारक आहे, नॉट कायद्याने पण बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 3 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेलं नाही. बरोबर आहे. हे नो कॉन्फिडन्स मोशन, याच्याबद्दल राज्यघटनेत काहीही सांगण्यात आलेलं नाही आहे. आणि हा अविश्वासदर्शक ठराव जो आहे तर तो फक्त पहिल्यांदा लोकसभेत मांडला जातो, हे लक्षात ठेवा. ते राज्यसभेत मांडता येत नाही, कारण हे मंत्रिमंडळ जे आहे तर ते सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं आणि प्रत्येक मंत्री जो आहे तर तो वैयक्तिकरित्या भारताच्या राष्ट्रपतीला जबाबदार असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं अविश्वास ठराव हा लोकसभेत मांडला जातो. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर केला जातो. बरोबर आहे. अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत नाही, फक्त लोकसभेत. चुकलं. तर आणि ब बरोबर आहेत. आपल्याला बरोबर विधानं शोधायचे आहेत. पर्याय क्रमांक 3 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे. समजलं? आलं लक्षात? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीचं असणारं विधान जे आहे तर आपल्याला शोधायचं आहे. पंतप्रधान पदासाठी निमंत्रित करण्या अगोदर त्या व्यक्तीने लोकसभेत आपलं बहुमत सिद्ध केलंच पाहिजे असं राज्यघटनेला अपेक्षित नाही. बरोबर आहे. अगोदर नाही, तुम्ही पंतप्रधान व्हा, शपथ घ्या आणि मग बहुमत सिद्ध करा. अगोदर असलं तरी चालेल, नंतर सिद्ध केलं तरी चालेल. पहिलं वाक्य बरोबर आहे. पंतप्रधानपदी नियुक्त होताना ती व्यक्ती कनिष्ठ सभागृहाची अथवा संसदेच्या कोणत्याही एका गृहाची सदस्य असलीच पाहिजे असं आवश्यक नसतं, हे सुद्धा बरोबर आहे. नंतर 6 महिन्याच्या आत तुम्ही सदस्य होऊ शकता. पंतप्रधानाच्या सल्ल्याशिवाय कोणतीही व्यक्ती मंत्रिमंडळात नेमली जाऊ शकत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु त्यांना राष्ट्रपती शपथ देतात, परंतु पंतप्रधान सांगतात की याला शपथ द्या. ओके. तर ब आणि क ही तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे आपलं. एकही विधान या ठिकाणी चुकीचं नाही. ॲटसेट आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. तुम्हाला 2 विधानं दिलीत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक करण्यात आला. तर हे विधान बरोबर आहे. 1978च्या 44व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा परत पुनर्विचारासाठी पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला. बरोबर. तर प्रश्न असा आहे आणि आपल्याला बरोबर विधान ओळखायचे. तर ही दोन्ही विधानं जे आहेत तर या ठिकाणी बरोबर आहेत. 42व्या आणि 44व्या घटनादुरुस्ती अनुक्रमे 1976 आणि 1978 या दोन्ही घटनादुरुस्ती अतिशय महत्त्वाच्या आहेत. 1942च्या घटनादुरुस्तीला भारताचं मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं, कारण खूप सारे बदल जे आहेत तर या 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आले आहेत. सुवर्णसिंग समिती नेमली होती आणि हे जे सुवर्णसिंग होते, ओके, हे सुवर्णसिंग कोण होते तर तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला सरकार कोणाचं होतं? इंदिरा गांधी. ओके, हे तर या लक्षात. त्याच्यामुळं ह्या बऱ्याचशा मोठ्या घडामोडी तरतुदी ज्या आहेत तर तिथं आपल्याला झाल्याचं दिसतं. 1966 पासून 1977 काँग्रेसचं सरकार होतं, इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि त्याच वेळेला ही सुवर्णसिंग समिती नेमण्यात आलेली होती आणि सुवर्णसिंग काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याच्यामुळं ही घटनादुरुस्ती महत्त्वाची आहे. मग पुन्हा 1978ला 44व्या घटनादुरुस्ती करण्यात आली.
ओके. 44व्या घटना दुरुस्ती. 1978ला मोरारजी देसाई होते, 77-79पर्यंत जनता पक्ष होता. आणि जे 42व्या घटना दुरुस्तीनं ज्या चुकीच्या तरतुदी होत्या, म्हणजे लोकसभेचा आणि विधानसभेचा कार्यकाल 6 वर्ष करण्यात आला होता, तर तो पुन्हा मग 44व्या घटना दुरुस्तीनं 5 वर्ष करण्यात आला. अशा ज्या 42व्या चुकीच्या तरतुदी वाटत होत्या, तर त्या 44व्या घटना दुरुस्तीनं जनता पक्षाने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळी सरकार होती, वेगवेगळे पंतप्रधान होते, लक्षात ठेवा. 42 आणि 44व्या घटना दुरुस्तीचं महत्त्व इथं अनन्य साधारण असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. पुढचा प्रश्न, भारतातील संविधानाचं कलम 75 खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत? सुरुवातीला सांगितले त्याप्रमाणे आता डायरेक्ट मी उत्तरावरती येतो. कलम 75मध्ये काय काय सांगितले ते तुम्हाला सांगायचं आहे आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करतील. सांगितले का असं? तर सांगितले. पहिलं बरोबर आहे. मंत्रिपरिषद लोकसभेस सामूहिकरित्या जबाबदार असेल. बरोबर आहे. राष्ट्रपतीला सल्ला व मदत देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिपरिषद ही एक कलम 78मध्ये तरतूद आहे. पंतप्रधानाची कर्तव्य. क चुकलं. मंत्र्याचे वेतन आणि भत्ते संसदेकडून ठरवले जातील. हे सुद्धा चुकीचं आहे. तर अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. तर आपल्याला योग्य असणारं विधान जे आहे या ठिकाणी ओळखायचं आहे. सॉरी, इथं 4च्या ऐवजी अ आणि ब वाचा. दॅट्स इट. तर हे पर्याय क्रमांक 4 जे आहे तर त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 75मध्ये आहेत? कुठल्या तरतुदी आहेत? कुठल्या एक मिनिट. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4च आहे बघा. राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करतील. बरोबर आहे. मंत्रिपरिषद लोकसभेत जबाबदार असेल. बरोबर आहे. हे चुकीचं आहे. 78 आहे. मंत्र्याचे वेतन व भत्ते संसदेकडून ठरवले. हे सुद्धा बरोबर आहे. अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 2 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, ड. इट्स माय मिस्टेक. अ, ब, ड. आणि पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या तरतुदी 75मध्ये आहेत? राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करतील. बरोबर आहे. मंत्रिपरिषद लोकसभेत सामुदायिकरित्या जबाबदार आहे. बरोबर आहे. सर्व निर्णय कळवणे 78 हे पंतप्रधानाचं कर्तव्य आहे कलम 78नुसार. मंत्र्यांनी राष्ट्रपतीस काही सल्ला दिला होता काय आणि सल्ला कोणता? या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही. हे बरोबर आहे, पण ते कलम 75 अंतर्गत सांगण्यात आलं नाही. फक्त अ आणि ब हे 2च ऑप्शन कलम 75 अंतर्गत सांगण्यात आलेले आहेत. हे विधान बरोबर आहे, पण ही तरतूद कलम 75 अंतर्गत करण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे इथंही चुकतं आहे. अ आणि ब हे 2च ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख आहे? मी सुरुवातीला सांगितले कलम 352 आणि कलम 352 काय आहे? राष्ट्रीय आणीबाणी. हे लक्षात ठेवा. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी आणि तो अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे लागू करण्याचा, परंतु ते कॅबिनेटच्या शिफारशीनेच लागू करतील. दॅट्स इट. हे लक्षात ठेवा. कलम हे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असेल असं सूचित करण्यात आलेलं आहे? तर कुठं केले सूचित? असं केले कलम 74मध्ये. कलम 74 राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असेल असं कलम 74(1) मध्ये सांगितलं, म्हणजे 74मध्ये सांगितलं. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या आणि त्याच्यापैकी बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य असले पाहिजेत. इंट्रोमध्ये सांगितलं होतं. हे विधान बरोबर आहे. भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. हे सुद्धा बरोबर आहे. तर अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, खालील बाबींचा विचार करा. तुम्हाला 2 विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर किंवा चूक ओळखायचं आहे. भारतीय संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो. ॲब्सोल्युटली करेक्ट. बरोबर आहे. राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात, परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक नाही. तर राष्ट्रपतींवरती तो सल्ला बंधनकारकच आहे हे लक्षात ठेवा आणि त्याच्याच प्रमाणे राष्ट्रपतींना कृती करावी लागते. ब विधान चुकीचं आहे. अ विधान बरोबर आहे, तर ब चुकीचं आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 जे आहे त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, मुख्य सचिव आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव यांच्या बाबतीत खालीपैकी कोणतं विधान बरोबर आहे?
मुख्य सचिव आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव. मागाशी त्याची मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली. दोघंही आपल्या कार्यकारी प्रमुखाचे प्रमुख सल्लागार आहेत, बरोबर आहे. दोघंही आपल्या मंत्रिमंडळाचे सचिव आहेत, बरोबर आहे. दोघंही आपापल्या सचिवालयाचे म्हणजे राज्य आणि केंद्रीय सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख असतात, नाही. दोघांचेही काम व अधिकार समान आहेत, नाही, वेगवेगळे आहेत. अ आणि ब हे दोनच पर्याय बरोबर आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दोघंही स्टाफ एजन्सीचा भाग आहे, ते लक्षात ठेवा, स्टाफ एजन्सी. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या भारतीय संविधानातील कोणती कलमे पंतप्रधान व राष्ट्रपतीमधील संबंध विस्तृतपणे अधिराज्यित करतात? कुठलं तरी 1 किंवा 2 कलम असायला पाहिजे. ओके, जास्त जर कलम नसतील, बघा कलम 75 पंतप्रधानाची नियुक्ती, कलम 74 मंत्रिमंडळाच्या बाबतच्या तरतुदी, कलम 74 काय म्हणते, 74 आणि 75 हे 2च कलम पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहेत. आणि कलम 78 पंतप्रधानाची कर्तव्य. 74 आलं, 75 आलं, 74 आलं आणि 78 आलं. अ, क आणि ड असं ऑप्शन किती नंबरचं आहे? तर असं ऑप्शन या ठिकाणी आहे अ, क आणि ड. इथं 2, हे 3 नंबर आहे, 3 अ, क, ड. पर्याय क्रमांक 3. दॅट्स इट. पुढचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी कलम 78 राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असेल? कुठलं तर कलम 74 नुसार. मला वाटलं हे कर्तव्याबद्दल आहे. पर्याय क्रमांक 4, खालीलपैकी कोणता व्यक्ती त्यांच्या संबंधित राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषल्यानंतर पंतप्रधान बनलेले आहेत? म्हणजे पहिल्यांदा मुख्यमंत्री होते आणि नंतर पंतप्रधान झालेले आहेत. अशी कुठली व्यक्ती आहेत? तर ह्या सगळ्याच्या सगळ्या व्यक्ती आहेत. अ, ब, क, ड, ई. अ, ब, क, ड आणि ई. तुम्ही काय पाहायचं आहे आता? हे आपण यांचा कार्यकाल मी मागेशी सांगितलं. यांचे राज्य पाहून घ्या एकदा. मोरारजी देसाई महाराष्ट्राशी संबंधित आहेत. H.D. देवेगौडा कर्नाटकचं नाव आहे. P.V. नरसिंहराव आंध्र प्रदेशचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. चरणसिंग UPचं नाव आहे. ओके, हे लक्षात ठेवा. हे राज्य पण मी तुम्हाला सांगितलेले. याचा कार्यकाल एकदा बघून घ्या. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. मोरारजी देसाई बॉम्बे प्रांताचे पंतप्रधान, काय राहिलेले आहेत? मुख्यमंत्री. हे महाराष्ट्राशी संबंधित आहे. त्याच्यामुळं याच्यावरती बायचान्स भविष्यात प्रश्न येऊ शकतो, तर त्या अनुषंगानं ते तुम्ही करून घ्या. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहेत? बरोबर असणारे विधान तुम्हाला ओळखायचे. मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरित्या जबाबदार असतं, बरोबर आहे का? बरोबर आहे. प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरित्या उत्तरदायी असतो? नाही, तो वैयक्तिकरित्या भारताच्या राष्ट्रपतीला उत्तरदायी असतो. पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, बरोबर आहे. अल्पसंख्याकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात, हे चुकीचं आहे, असं काही नाही आहे. तर अ आणि क ही 2 विधानं बरोबर आहेत आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ आणि क. फक्त SC आणि STला लोकसभेच्या जागात रिझर्वेशन आहे, मंत्रिमंडळातल्या संख्येत त्यांना रिझर्वेशन नाही आहे. भारतात सरकारी आदेशावर मंत्र्याची सही नसते. इंग्लंडमध्ये मात्र प्रत्येक सरकारी आदेशावरती मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी असते. राजाला न्यायालयात नेता येत नाही कारण राजा चूक करू शकत नाही, अशी त्याच्या मागची तरतूद आहे. आणि हे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. बघा, याला काय म्हणतात? कायदेशीर जबाबदारी. भारतात मंत्र्यांवरती कायदेशीर जबाबदारी नाही, परंतु इंग्लंडमध्ये मात्र एखाद्या निर्णयावरती त्या राजाबरोबरच किंवा त्या प्रमुखांबरोबरच त्या संबंधित खात्याच्या मंत्र्याची सुद्धा जबाबदारी असते, की एक साईन असते तिथं. आणि भारतात कोणाची साईन असते? भारताच्या राष्ट्रपतीची. त्याच्याच नावे सगळा कार्यकारी कारभार चालत असतो ना. कारण इंग्लंडमध्ये काय म्हणते की राजा चुकच करू शकत नाही, तो चुकूच शकत नाही. त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, खालील विधानं विचारात घ्या. 2 विधानं दिलेत, त्याच्यातलं तुम्हाला चुकीचं किंवा बरोबर असणारं विधान ओळखायचं आहे. 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही. ओके, हे विधान जे आहे तर ते ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. राज्यपालाबाबत अशी कुठलीच तरतूद नाही. 42व्या घटनादुरुस्ती 1976, मग असे सांगितले इंदिरा गांधींचा कार्यकाल. मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय, आणि असल्यास कोणता? या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही, हे सुद्धा बरोबर आहे. आणि तसंच राष्ट्रपतीच्या बाबतीत सुद्धा आहे. तर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राज्यपालाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने खरी आहेत? खरी असणारी विधानं आपल्याला ओळखायची. राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या हाती असते, बरोबर आहे. राज्यपाल पदासाठी वयाची 35 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. ओके, 35 वर्ष बरोबर आहे का? 35 वर्ष बरोबर आहे का? तर 35 वर्ष बरोबर आहे.
राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावरती राहतो, हे सुद्धा बरोबर आहे. राज्यपालास पदावरून बडतर्फ करण्याबाबतची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे, तर ती केलेली नाही आहे. तर अ, ब आणि क ही 3 विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब आणि क. दॅट्स इट. पर्याय क्रमांक 2 नॉट 3. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमाने विस्तृत केलेले आहेत? 74, 75 ही 2 कलमं लक्षात ठेवायची आणि नंतर 78. तर इथं 75 नाही आहे. ओके, इथं 74 आहे आणि 78 आहे. ब आणि ड असा ऑप्शन कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. राष्ट्रपतींना सहाय्य करण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असेल, कलम 74. कलम 75मध्ये मंत्र्यांबाबतच्या तरतुदी आणि कलम 78 पंतप्रधानाची कर्तव्य राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी. ओके, हे लक्षात ठेवा. ही 3 आर्टिकल छापून ठेवा, राष्ट्रपती आणि पंतप्रधान. पुढचा प्रश्न काय करायचा आहे? महिला आरक्षणासंदर्भातलं विधेयक प्रथम संसदेत कोणाच्या कार्यकालात सादर करण्यात आलं? तर ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे एच.डी. देवेगौडा. ओके, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, नंतर भारताचे पंतप्रधान झाले. हे लक्षात ठेवा. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आत्ताचे 33% आरक्षण जे आहे तर ते मंजूर झालेलं आहे. आणि एच.डी. देवेगौडा हे 11वे पंतप्रधान होते 1996 पासून 1997 पर्यंत. आणि त्यावेळेला जनता दलाचं सरकार होतं, संयुक्त आघाडी सरकार. 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997. बरोबर. आणि यांच्याच काळात पहिल्यांदा महिला आरक्षणासंबंधीचं विधेयक जे आहे तर ते मांडण्यात आलेलं होतं. बरोबर. ॲब्सोल्युटली करेक्ट. आगे बढो सैनिको. पुढचा प्रश्न सैनिको. बघा, राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्री परिषद असते व राष्ट्रपती त्या सल्ल्यानुसार कार्य पार पाडतात. परंतु त्यांनी विधानं दिलेत. काय काय दिलेत ते आपल्याला वाचायचे. राष्ट्रपती मंत्री परिषदेत सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकत नाहीत. एकदा सांगू शकतात, परंतु जर का त्यांनी तोच निर्णय दिला तर मग तर त्यांना विचारायला अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. मंत्री परिषदेने सल्ला दिला होता का याबाबत केवळ सर्वोच्च न्यायालयात चौकशी करू शकतं, हे चुकीचं आहे. तिथं कुठंच चौकशी करता येत नाही. संसदेचा सदस्य राहण्यास अनर्ह म्हणजे अपात्र ठरल्यास व सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने निवडणूक लढवल्यास तो निवडून आल्याचे घोषित होईपर्यंत तो मंत्री म्हणून राहू शकेल नाही. अपात्र झाल्यावर मंत्री कसं काय राहू शकेल? तर क हे सुद्धा चुकलं. तिन्ही विधानं या ठिकाणी आपल्याला अयोग्य असल्याचे दिसतंय. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. जेव्हा संघराज्याचे मंत्री पदाची शपथ घेतात तेव्हा त्यांनी खरे म्हणजे म्हणायला हवे. काय म्हणायला हवे? मी डायरेक्ट याचं उत्तर सांगतो. अ आणि ब. अ किंवा ब म्हणायला पाहिजे. मी वैभव शिवडे ईश्वर साक्षी शपथ घेतो की, किंवा मी वैभव शिवडे गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, असं त्यांनी म्हणायला पाहिजे. हे मी नाही सांगत, हा प्रश्न आला आहे. फक्त मी डॅशच्या ठिकाणी माझं नाव घातले. तुम्ही सुद्धा वाचताना तसं तुमचं नाव घाला, म्हणजे तुम्हाला वाटेल आपण पंतप्रधान झालो. दॅट्स इट. बघा, आयुष्यात ना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा प्रयत्न करा. आणि आयुष्याचा खरा सार त्याच्यात आहे. म्हणजे मी उद्या अंबानी होईल आणि मी आनंदी असेल, हा जोक आहे. लिटरली हा जोक आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याच्यात आनंद शोधा. म्हणजे लहानपणी ज्यावेळेस आपल्याला 1 रुपया दिला जायचा आणि त्या पेपरमिंटच्या गोळ्या आपण आणायचो आणि त्या खायचो, तो आपला आनंद होता हो. म्हणजे आत्ताच्या मुलाला, म्हणजे ज्याला चांगलं कळतंय, स्क्रोल करता येते, त्याच्या हातात मोबाईल दिला आणि रील्स पाहायला लागले की तो त्याचा आनंद आहे. या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिका. आयुष्यात तुमच्यासारखं खुश कोण असणार नाही. हे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये सांगतो. तुम्ही मोठ्या गोष्टीच्या पाठीमागे लागला तर त्याच्यासाठी तुम्हाला तेवढे कष्ट करावे लागतात. आणि कष्ट करून जर का तुम्हाला त्याच्यात यश नाही मिळालं तर त्याच्यासारखं तुम्ही अपसेट कधीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, असं तुम्हाला कधी वाटेल की अपयश आलं आयुष्यात, खचलो आहे, या छोट्या छोट्या गोष्टीने ना आनंद वाढत जातो आहे. त्याच्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे माझी, एकदा करून बघा. मला शिकवण्यात आनंद मिळतो आहे तर मी शिकवेन. काही लोकांना अभ्यास करण्यात आनंद मिळतो तर ते अभ्यास करतील. काही लोकांना फिरण्यात आनंद मिळतो तर ते फिरतील. काही लोकांना चित्रपट पाहणं, वेगवेगळी गाणी ऐकणं, म्युझिक ऐकणं, संगीत ऐकणं याच्यात आनंद मिळतो तर ते शोधतील. त्याचं लक्षात. त्याच्यामुळं इट्स माय हंबल रिक्वेस्ट, जर का तुम्हाला आनंद शोधायचा असेल ना, छोट्या छोट्या गोष्टीत शोधा. चला बॅक टू टॉपिक. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. कधी करू शकतात? पंतप्रधानाच्या सल्ल्यानं. पंतप्रधानांनी जर का सांगितलं की बाबा आपल्याला काय सरकार आता चालवायचं नाही, चला रिजाईन करून टाका, पंतप्रधान कोणाला सांगतात? राष्ट्रपतीला सांगतात. आणि जर का पंतप्रधानावरचा अविश्वास ठराव मंजूर झाला तर पंतप्रधानांना सल्ला द्यायची सुद्धा गरज नाही. राष्ट्रपती म्हणतात चले जाओ,
तुमचं काम संपलेलं आहे. दॅट्स इट. पुढचा प्रश्न आता बघा 2012 ते 2011 11 ते 12 किंवा 12 ते मागं 11 या हे प्रश्न जे होते तर ऑनलाईनर स्वरूपाचे प्रश्न होते, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट जाऊया. पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? कोणाला जबाबदार असतात? लोकसेवेला जबाबदार असतात. पर्याय क्रमांक 4. ओके, आलं लक्षात? पंतप्रधान भारताच्या लोकसभेला जबाबदार असतात, नॉट राज्यसभेला, हे लक्षात ठेवा. ओके, चलो सैनिको आगे बढ़ाओ. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागणं बंधनकारक आहे? कुठल्या घटनादुरुस्तीनुसार? तर 42व्या घटनादुरुस्ती 1976 नुसार. आता हा मंत्रिमंडळाचा सल्ला आहे ना, याच्याविषयी जरा थोडंसं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो, नोट डाऊन करून ठेवा. राज्यघटनेतलं जे कलम 74 आहे, तर या कलम 74 नुसार राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या साह्याने आणि सल्ल्याने आपल्या कार्यकारी अधिकारांचा वापर करतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी तरतूद आहे किंवा होती राज्यघटनेत. मग 1976 साली 42व्या घटनादुरुस्ती कायदा होण्यापूर्वी राष्ट्रपतींवर मंत्रिमंडळाला दिलेला सल्ला कृती करण्याचं स्पष्ट बंधन नव्हतं. ओके, राष्ट्रपती म्हणत तुम्ही दिला ना सल्ला, ठीक आहे माझे मी पाहतो. 1976च्या अगोदर म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीच्या अगोदर. मग पुढं काय झालं, 42व्या घटनादुरुस्ती करण्यात आली आणि या तरतुदीचा अर्थ संसदीय शासन पद्धतीच्या व्यवहारानुसार लावला जाईल. मग 42व्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कृती करण्याचं बंधन जे आहे तर ते भारताच्या राष्ट्रपतींवरती घालण्यात आलेलं आहे. मग पुन्हा पुढं 1978 साली 44व्या घटनादुरुस्ती करण्यात आली आणि याच्यात एक बदल केला. काय बदल केला? या 44व्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळानं दिलेला सल्ला एक वेळा राष्ट्रपती पुनर्विचारार्थ मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात आणि पुनर्विचार करून मंत्रिमंडळानं जर का सल्ला पुन्हा राष्ट्रपतींना पाठवला तर त्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना वागणं बंधनकारकच आहे, हे लक्षात ठेवा. हे सल्ल्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय. राष्ट्रपतींनी आपल्या अधिकारांचा वापर केवळ मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करावा असं घटना समितीतील सदस्यांचं मत होतं आणि हे बदल पुन्हा करण्यात आले. याबाबत डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर अल्लाउद्दीन कृष्णस्वामी अय्यर यांनी घटना समितीत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. राम जवया विरुद्ध पंजाब राज्य 1955ला हा सर्वोच्च न्यायालयात एक खटला उभा राहिला होता आणि या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना असं म्हटलं, या भूमिकेला अधोरेखित करत वास्तव सत्ता मंत्रिमंडळ व कॅबिनेटकडेच असल्याची तरतूद किंवा तसा निर्णय 1955च्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आपल्याला दिसतो. ओके, दॅट्स इट. पुढचा प्रश्न, भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? कोण असतो केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष? तर पंतप्रधान असतो. पर्याय क्रमांक 3. 74, 75, 76 आणि 78 कलम सांगतो हे. खालील विधानं विचारात घ्या, खालील बाबींचा विचार करा. तुम्हाला 2 विधानं दिली, त्याच्यातलं चुकीचं किंवा बरोबर विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कारभार करावा लागतो, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात, परंतु पुनर्विचार मंत्रिमंडळाने सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. मित्रांनो, तो बंधनकारक आहे. एक बरोबर आहे, दुसरं चूक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. दॅट्स इट. आत्ताच सांगितलं तुम्हाला. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा संघराज्य व घटक राज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो. कोण? राज्यपाल. हा राज्यपालामध्ये प्रश्न डिटेलमध्ये पाहू. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतं? ऑब्व्हियसली कोण भूषवतं? उपराष्ट्रपती? नाही, पंतप्रधान. पुढचा प्रश्न, पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखाद्या केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर काय करतात? राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. पर्याय क्रमांक 1. पण राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यानं त्याला काढतात? भारताच्या पंतप्रधानाच्या सल्ल्यानं. आणि जर का भारताच्या पंतप्रधानानंच राजीनामा दिला तर तो त्याच्या एकट्याचा राजीनामा समजला जातो का? नाही, तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. याचं कारण काय? कलम 74 काय म्हणतंय? राष्ट्रपतींना साह्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ असेल. म्हणजे जर का एखाद्या गोष्टीचं नेतृत्व एखादी व्यक्ती करत असेल आणि त्या व्यक्तीनंच रिझाईन केलं तर बाकीच्या व्यक्तीचं काय काम? येते लक्षात. आणि आजचा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ या टॉपिकमधला शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी सरळ विचारलेलं आहे. तर तो खरा प्रमुख जो असतो
तर तो पंतप्रधान असतो. वास्तविक प्रमुख आणि राष्ट्रपती नामधारी प्रमुख, दॅट्स इट. आता थोडंसं आपण उपपंतप्रधान या पदाबाबत जाणून घेऊया. कारण पंतप्रधान पाहिलं, मंत्रिमंडळ पाहिलं, तर उपपंतप्रधान काय ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ह्या उपपंतप्रधान पदाचा राज्यघटनेमध्ये कुठेही उल्लेख तुम्हाला पाहायला मिळत नाही किंवा तरतुदी नाही. परंतु सरकारला स्थैर्य प्राप्त व्हावं या राजकीय कारणासाठी हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे शक्यतो गृहमंत्री किंवा अर्थमंत्री या पदाची जबाबदारी सोपवली जाते. या पदाकरता स्वतंत्रपणे शपथेची तरतूद केलेली नाही आहे, म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना शपथ दिली जाते. उपपंतप्रधान हे केवळ मंत्री असतात आणि त्यांना मंत्र्याप्रमाणे शपथ घ्यावी लागते असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आणि पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. त्यांना पंतप्रधानपदाचं कोणतंही कार्य पार पाडावं लागत नाही, तसे त्यांना कुठलेही अधिकारसुद्धा नाही आहेत. आत्तापर्यंत भारताला 7 उपपंतप्रधान लाभलेले आहेत. पहिले सरदार वल्लभभाई पटेल 1947 ते 1950, मोरारजी देसाई 1967 ते 1969 जनता पक्ष होता, चौधरी चरणसिंग 1979 ते 1979 जनता पक्ष, बाबू जगजीवन राम 1979 ते 1979 जनता पक्ष, यशवंतराव चव्हाण 1979 ते 1980 जनता पक्ष, चौधरी देवीलाल 1989 ते 1991 जनता पक्ष आणि लालकृष्ण अडवाणी 7वे उपपंतप्रधान 2002 ते 2004 भाजप सरकार होतं. काँग्रेसचे एकच उपपंतप्रधान राहिलेले आहेत. पहिल्या टर्मला स्वातंत्र्य झाल्यानंतरचं पहिलं मंत्रिमंडळ सरदार वल्लभभाई पटेल 15 ऑगस्ट 1947 ते 15 डिसेंबर 1950 काँग्रेस पक्ष हे असे उपपंतप्रधान आहेत. त्याचा कुठेही घटनेत उल्लेख नाही. तर अशा रीतीनं भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ याच्याबद्दलचे 50 प्रश्न आले होते 2011 पासून 2025पर्यंत. तर त्या प्रश्नांचं परिपूर्ण विश्लेषण जे आहे तर ते आपण इथं पाहिलेलं आहे. याच्याबद्दल तुम्हाला अजूनही काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सिरीज आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि VJS ई-स्टडी सध्या आपण 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत. त्या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन, बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच VJS ई-स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. हा लर्निंग प्लॅटफॉर्म सध्या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब आणि टेलिग्राम या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJS ई-स्टडी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. तर तसं मित्रांनो आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.